मित्रांनो, रात्र जशी काळवंडत चालली आहे तशी आमची गाडी कोल्हापूरच्या शहरातून बाहेर पडून काळ्या कुट्ट रस्त्यांवर वेगाने धावत सुटली आहे. आणि या काळोखात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. काहीतरी दिव्य, काहीतरी ओळखीचं आणि काहीतरी बोलावणारं. थोड्याच वेळापूर्वी करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झालो. तेथे मनात एकच आली हाक, चल आता वाडीत. आणि बस, गाडी नाही जणू तीच हाक ऐकली. आणि रात्रीच्या शांततेला चिरत आपण निघालोय नरसोबाच्या वाडीकडे. दोन्ही बाजूला डोलणारी उसाची भिंत, थंड वाऱ्याने उडणारी केसांची एक बारीक झुळूक आणि हेडलाईटच्या प्रकाशात पुढे उडत जाणारा एक गूढ पण पवित्र रस्ता. हा रस्ता सिनेमॅटिक नाही, हा रस्ता आव्हान आहे, एखाद्या शक्तीने बोलावल्यासारखं. कोल्हापुरातून नरसोबाच्या वाडीकडे जाणारा प्रत्येक पाऊल मनात एकच मंत्र जागवतो, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मंदिराच्या कमानीतून आत पाऊल टाकताच जणू श्वासच थांबतो. पहिल्यांदा दिसतात हार फुलांची दुकाने, ताज्या फुलांचा सुवास, प्रसादाचा गंध, दत्तांच्या नावाने वाजणारे छोटे मृदू डोल. सगळं एका क्षणी मनात शिरतं आणि अंगावर रोमांच उठतात. कंदी पेढ्यांचा सुवास जणू एखाद्या भक्तिगीताचा गोड स्वर. महिला भक्तांसाठी असलेलं ओरिजिनल कुंकू, एकदम गडद, शुद्ध आणि पवित्र. या आणि काय होय तुला फोन करणार मित्रांनो, इथे उभं राहिलं की हवा हलकी पातळ वाटते, शरीर शांत होतं आणि मनात एक अनामिक श्रद्धा जागृत होते. कारण इथेच 12 दीर्घ वर्षे श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी तपश्चर्या केली. इथे मूर्ती नाहीये, इथे पादुका आहेत, दत्तबाबांच्या उपस्थितीची सर्वात जिवंत साक्ष. श्री गुरुदेव दत्त. दूध, दही, तूप, मध, साखर यांची दररोज होणारी महापूजा. त्या क्षणी मंदिरात स्फुरण चढतं, तुपाचा सुगंध हवेत पसरतो आणि जणू एखादी अदृश्य शक्ती पाठीवर हलका हात ठेवते आणि म्हणते, मी आहे इथे. अचानक ढोल ताशांचा आवाज दणाणून उठतो आणि मित्रांनो, तो क्षण म्हणजे रोमांचाचं स्फुरण. पालखी बाहेर येते, फुलांनी सजलेली, तेजाने झळाळणारी, तर दत्तबाबा स्वतः त्या पालखीत बसले. भक्तांचा जयघोष, जय गुरुदेव, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो आवाज मंदिराभोवती फिरताना आकाशाला भेदून जातो. कॅमेरास पकडताच येत नाही. हा अनुभव फक्त मनात बसतो. बसला
पालखीचं दर्शन झाल्यावर मी थेट येतो कृष्णगंगा पंचगंगा संगमावर. इथली हवा, इथलं पाणी आणि इथलं शांत वातावरण मनाला हळूच मिठी मारतं. कृष्णाबाईचं पात्र इथं इतकं विशाल की पहिल्यांदा पाहताना डोळे थबकतात आणि मन म्हणतं किती मोठेपण आहे या माईचं. हातात पाणी घेताच हृदयाच्या आत कुठेतरी शांतता ओसंडून वाहते. औदुंबरची झाडं, मंदिरातील घंटानाद, डोंगरावर वाहणारा थंड वारा हे सगळं जणू सांगत राहतं दत्ताची वाडी आई, शांत राहा आणि अनुभवा. इथे उत्तम भक्तनिवास आहेत, नदी किनारी फिरण्याची जागा आहे, सगळं अगदी व्यवस्थित आहे. एकदा आलात ना परत जावंसच वाटत नाही. मित्रांनो, आजचा हा दिव्य प्रवास इथेच संपतोय, पण मन अजूनही कृष्णामाईच्या लाटांमध्ये अडकून पडलंय. दत्तांच्या पादुकांसमोर नतमस्तक होण्याचा तो क्षण आतापर्यंतही अंगावर शहारे आणतोय. कुठलं कुठलं रे? चॉकलेट मँगो स्ट्रॉबेरी व्हॅनिला. स्ट्रॉबेरी मँगो आणि व्हॅनिला. नरसोबाची वाडी मुंबईहून 386 किलोमीटर, पुण्याहून 204 किलोमीटर, सांगली 22 किलोमीटर आणि कोल्हापूरहून फक्त 45 किलोमीटर अंतरावर आहे. जाण्याआधी मी मनात एकच प्रार्थना करतो, दत्त बाबा ज्याने हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांच्या आयुष्यात प्रकाश, शांतता आणि कृपा बरसायला हवी. जर हा पवित्र रोमांचक दिव्य प्रवास तुमच्या मनाला भिडला असेल तर सुर्वेरॉक चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणखी अशाच भावविश्वात येणाऱ्या प्रवासासाठी पुन्हा भेटूच. श्री देव दत्त.